Draw a free-handly border of the around 1 centimeter on all 4 sides of the paper. म्हणजे तुमचा जो पेपर आहे त्याच्या चारही साईडला फ्री हँडली साधारण 1 सेंटीमीटरची बॉर्डर ड्रॉ करायची आहे. हे तुम्हाला आज मी शिकवणार आहे. तर बॉर्डर ड्रॉ करताना फ्री हँडली कशी ड्रॉ करायची, म्हणजे स्केल न यूज करता कशी ड्रॉ करायची, तर त्यासाठी एक टेक्निक आहे की त्या टेक्निकची तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही फ्री हँडली बॉर्डर ड्रॉ करू शकता. त्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे ट्रायपॉड ग्रिपने पेन्सिल पकडता, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने लिहिण्यासाठी पेन पेन्सिल पकडता त्याप्रमाणे आपण आपली पेन्सिल पकडायची असते. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली हे जे 3 बोटं आहेत, ही 3 बोटं तुम्हाला तुमचा जो पेपर असेल त्या पेपरच्या कडेला लावायचे आहेत आणि हा जो हात आहे, ही जे फिंगर्स आहेत हे थोडेसे आतमध्ये वळवायचे आहेत. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही वळवता त्यावेळेस साधारणपणे 1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स राहील. अशा पद्धतीने तुम्ही तुमची पेन्सिल ह्या कॉर्नरपासून आतमध्ये घ्यायची आहे. तर आता त्यावेळेस ड्रॉ करताना एकदा तुमचा हात फिक्स झाल्यानंतर तुम्ही तो चेंज करायचा नाही आहे. आणि लक्षात काय घ्यायचं आहे की तुमच्या फिंगरला ह्या साईडला पेपर कसा टच होतोय त्याच्याकडं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. तुमच्या पेन्सिलच्या टोकाकडे अजिबात कॉन्सन्ट्रेशन करायचं नाही. पेन्सिलच्या टोकाकडे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं तर 100% तुमची बॉर्डर चुकणार आहे. पण जर तुम्ही तुमच्या फिंगरला पेपरचा कसा टच होतोय हे जर तुम्ही फील घेतला आणि प्रॉपर त्याच फीलने तुम्ही बोट खाली ओढत नेलं तर काय होतं, तुमची लाईन स्ट्रेट येते. आता आपण बघूयात. त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस काय करू शकता, हे फिंगर्स घेऊन असा हात फिरवण्याचा प्रॅक्टिस करायची. पण लक्षात घ्या, जर ड्रॉइंग बुक नवीन असेल आणि जर तुम्ही अशी फिंगरने हात फिरवत असाल तर कधी कधी बोटाला कट जाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी काळजीपूर्वक तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर तुम्ही काय करायचं, आता हे बघा, मी हे फिंगर्स ह्या पेपरला लावलेले आहेत आणि पेपर नीट व्यवस्थित ठेवून मी काय करते, फक्त हात खाली ओढते. पण मी काय केलं, आता लक्षात काय ठेवलं, या फिंगर टच आणि पेपरचा टच ह्याकडे लक्ष दिलं. मी ह्या पेन्सिलच्या टोकाकडे अजिबात बघितलं नाही. त्याचप्रमाणे आपली ड्रॉइंग बुक फिरवून घ्यावी आणि सेम तेवढंच डिस्टन्स ठेवून आपण सेम बॉर्डर लाईन्स ड्रॉ करून घ्यावी. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, चारही बाजूने तुम्ही बॉर्डर बनवू शकता. ही प्रॅक्टिस केल्याने फक्त बॉर्डरसाठीच फायदा होतो असं नाही, तर आपण आपल्या पेपरवरती कुठंही स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. ह्यासाठी याचा खूप फायदा होतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पेपरला बॉर्डर बनवू शकता. थँक्यू.